गॅस सॉफ्टवेअर मध्ये स्वागत आहे. अलीकडेच अर्थ मंत्रालयाने आयकर कायद्याच्या कलम 206(1)(h) मध्ये सुधारणा केली आहे. परिणामी तुमचे पुरवठादार महाजच असेल, एचपीसीएल, बीपीसीएल इत्यादींनी आणखी एक घटक जोडण्यास सुरुवात केली आहे. तो म्हणजे तुमच्या इन्व्हॉइस म्हणजे टीसीएस. मूलतः टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्टेड ऍट सोर्स हा आयकरचा विषय आहे आणि तो तुमच्या इन्व्हॉइसद्वारे एकूण इन्व्हॉइस मूल्याच्या 1% दराने गोळा केला जाईल. कृपया लक्षात घ्या की टीसीएस मुळे तुमची खरेदी किंमत वाढणार नाही, कारण ती वार्षिक आयकर रिटर्न मध्ये समायोजित केली जाते. आता आपण गॅस सॉफ्टवेअर मध्ये टीसीएस ची नोंद कशी करायची ते पाहूया. सुरुवातीला तुम्हाला टीसीएस चे एक खाते तयार करावे लागेल. मास्टर्स अकाउंट न्यू बटनावर जाऊन त्यामध्ये तुम्ही कलम 286(1)(h) अंतर्गत टीसीएस खाते तयार करा किंवा तुम्ही फक्त टीसीएस तयार करू शकता. तुम्ही जो गट निवडाल तो कर्तव्य आणि कर असेल. सेव्ह वर क्लिक करा आणि खाते तयार झाले आहे. आता तुम्ही पूर्वी करत असल्याप्रमाणे खरेदीची नोंद करा. हे डेटा एंट्री परचेस या पर्यायाद्वारे होईल. नवीन नोंदीसाठी न्यू बटनावर क्लिक करा. येथे तुम्ही बिल नंबर टाकाल. एलपीजी खरेदी निवडा. आम्ही असे गृहीत धरतो की लोडमध्ये 306 सिलेंडर आहेत. तुम्ही ते सेव्ह करा. दर आधीच मास्टरमध्ये टाकलेला असल्यामुळे तुम्हाला ही रक्कम निव्वळ रक्कम मिळते. अशा प्रकारे आपण पूर्वीपासून करत आलो आहोत. आता तुमच्या खात्यात आणखी एक घटक आहे, तो म्हणजे टीसीएस, ज्याचे तुम्ही नुकतेच अकाउंट मास्टरमध्ये खाते तयार केले आहे. तर इथे स्क्रीनवर डाव्या बाजूला खाली तुम्ही ते टीसीएस खाते जोडाल. प्लस चिन्हावर क्लिक करून आणि त्यानंतर तुम्हाला हे 3 बिंदू दिसतील. तुम्ही या बिंदूंवर क्लिक करा. तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला गट आणि खाते दिसेल आणि तुम्ही टीसीएस खाते निवडाल जे तुम्ही नुकतेच तयार केले आहे आणि ओके वर क्लिक करा. आणि आणखी एकदा ओके वर क्लिक करा. हे तुम्हाला खरेदी पर्यायाच्या या टॅबवर परत घेऊन जाईल. येथे तुम्हाला दिसेल की कलम 206 अंतर्गत टीसीएस खाते आले आहे. येथे तुम्ही थेट एंटर की दाबा. एक विंडो पॉप अप होईल जी तुम्हाला रक्कम टाकण्यास सांगेल. तुम्ही ओके क्लिक करा. कर्सर अमाउंट फील्डवर जाईल. आता आपण असे गृहीत धरूया की रक्कम 118 रुपये आहे. आता तुमच्या लक्षात येईल की जरी कलमात म्हटले आहे की टीसीएस रक्कम इन्व्हॉइसच्या मूल्याच्या 1% असेल, तरी सध्या इन्व्हॉइसचे मूल्य प्रत्यक्षात 0.75% असेल, कारण 30 ते 31 मार्च 2021 पर्यंत सूट आहे किंवा टीसीएस ची रक्कम कमी असेल.
म्हणून या तारखेपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत गोळा होणारी रक्कम फक्त 0.75% असेल आणि त्यानंतर गोळा होणारी रक्कम 1% असेल. तर जेव्हा तुम्ही कर्सरवर क्लिक करता आणि कर्सरला निव्वळ रकमेच्या फील्डवर किंवा नरेशन फील्डवर आणता, तुम्हाला दिसेल की ही 118 रुपयांची रक्कम एकूण रकमेत जोडली गेली आहे. ठीक आहे. आणि एकूण रक्कम, निव्वळ रक्कम 118 रुपयांनी वाढली आहे. आता तुम्ही सेव्ह म्हणा. एंट्री सेव्ह झाली आहे. पार्टी एंटर करा. तर एंट्री पूर्ण झाली आहे. आता आपण खरेदी नोंदवहीमध्ये एंट्रीचा काय परिणाम झाला आहे ते पाहूया. खरेदी नोंदवहीमध्ये तुमच्या लक्षात येईल की कलम 206C अंतर्गत TCS कंसात 1H हा एक अतिरिक्त कॉलम जोडला गेला आहे. आणि इतर सर्व फील्ड पूर्वीप्रमाणेच आहेत. आता आपण TCSच्या लेजरमध्ये जाऊन पाहूया की एंट्री कशी दिसत आहे. तर BPCL कडून केलेल्या खरेदीसाठी खरेदी व्हाउचरद्वारे TCS खात्यात 118 रुपयांचे डेबिट आहे. आणि हा इनव्हॉइस क्रमांक आहे. ठीक आहे. यासह आपण सत्राच्या शेवटी आलो आहोत. आशा आहे की तुम्हाला TCS ची एंट्री कशी करायची हे समजले असेल. खरेदी टॅबमध्ये तथापि काही शंका असल्यास तुम्ही नेहमी ग्राहक सेवा क्रमांक 9820474475 वर संपर्क साधू शकता किंवा 7715066185. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.